अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा होऊन काळ लोटला, पण अजून शिवस्मारक काय त्याच्या बांधकामाचा पायाही रचला गेला नाहीये. सत्ताधारी आणि विरोधकांच्या विस्मृतीत हा विषय गेलाय की काय असं वाटायला जागा आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोरच तेही रायगडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आणलाय. शिवस्मारकाची सद्यस्थिती काय आहे जाणून घेऊया. गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून. त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे. हार मानणार नाही. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं हे स्मारक झालं पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांवरून वेळोवेळी राजकारण रंगतंच. शिवरायांच्या स्मृतींचा ठेवा असणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय अनेकदा निघतो. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक दिनी रायगडासह राज्यभरात मोठा सोहळाही होतो. पण अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाची वीट मात्र वर्षानुवर्षे पुढे सरकतच नाहीये. रायगडावर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवरायांच्या स्मारकाच्या मुद्द्याला हातच घातला आणि शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनाच्या परिसरात व्हावं असा तोडगाच त्यांनी सांगितला. मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून. त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे. आपल्या भाषणामध्ये उदयनराजेंच्या मागणीला उत्तर देताना फडणवीसांनी शिवस्मारक अरबी समुद्रातच होईल असा निर्धार व्यक्त केला. अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय. महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं हे स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल. शिवस्मारक हे त्याच्या घोषणेपासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 2014 साली भाजपचं सरकार आल्यानंतर अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मारकाच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला. ऑक्टोबर 2018 मध्ये शिवस्मारकाच्या कामाची निविदा ही मंजूर झाली. L&T कंपनीला कंत्राटही मिळालं आणि अरबी समुद्रातल्या खडकावर प्राथमिक खोदकाम सुरू झालं. पण स्मारकाविरोधात द कन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 13 जानेवारी 2019 रोजी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे आदेश दिले. 21 फेब्रुवारी 2019ला शिवस्मारकाच्या कामावर स्थगिती उठवायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. निवडणुका आल्या आणि गेल्या, घोषणा झाल्या आणि आश्वासनं हवेत विरली, पण शिवस्मारकाचं काम मात्र आजवर जैसे थेच आहे. हे न्यायप्रविष्ट न्यायालयामध्ये वेळ न घालवता न्यायालयीन प्रक्रिया सोडून याच्यात काय मार्ग निघेल यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष दिलं पाहिजे. तसंच मला पूर्ण विश्वास आहे आपण शिवभक्त आहात. माननीय मुख्यमंत्री महोदय आपण याच्यावर तात्काळ कारवाई करावी व आमच्यासाठी स्मारक उभं करा. एकीकडे सांगितलं की घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला फक्त काय पंतप्रधान बनण्यासाठी लागत होता का? गेली 10 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीट पण या ठिकाणी उभारण्यात आलेली नाहीये. निश्चितपणे तुम्ही अरबी समुद्राचा विषय बाजूला ठेवून जमिनीवरतीच आणि शक्य झाल्यास राजभवन जे आहे त्या ठिकाणीच व्हावं आणि ते अतिशय चांगली जागा आहे. आजूबाजूला सर्व समुद्र आहे. या स्मारकामुळे उपजीविका धोक्यात येईल हा कोळी समाजाचा दावा आहे. तर दुर्मिळ सागरी जीव नष्ट होऊन पर्यावरणाचीही हानी होईल असा पर्यावरणवाद्यांचा आक्षेप आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून 3.6 किलोमीटर, राजभवनापासून 1.5 किलोमीटर तर नरिमन पॉइंट पासून 5 किलोमीटर अंतरावर हे स्मारक होणार आहे. 15.96 हेक्टर आकाराच्या खडकावर हे स्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकामध्ये संग्रहालय, थिएटर, माहिती देणारं दालन, उद्यानं आणि शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा असणार आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची चबुतऱ्यासह 212 मीटर असणार आहे. अरबी समुद्रामध्ये शिवरायांचं स्मारक उभारणं ही कल्पना चुकीचं असल्याचं राज ठाकरेंसारख्या नेत्यांनी अनेकदा सांगितलं. त्यापेक्षा गडकिल्ल्यांचं संवर्धन हेच शिवरायांचं स्मारक असेल असा सल्ला त्यांनी सरकारला दिलाय. पण अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम पुढे सरकत नसलं तरी हा विषय सुद्धा मागे पडला नाहीये. तो कोर्टाच्या कचाट्यात अडकलाय.
त्यामुळे सरकार सर्व अपेक्षातून स्मारकाचा मार्ग मोकळा करणार की त्यावर नुसतंच राजकारण रंगत राहणार, हाही प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.